नमस्कार, मी डॉक्टर विनय भोळे। आज गुरुपौर्णिमा 5 जुलै 2020। आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि मिडाज बिझनेस स्कूल तर्फे प्रायोजित केलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अनेक व्यावसायिक बिझनेसमन हे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये निष्णात असतात। प्रोडक्शन असो की त्याचं मार्केटिंग, त्यांना त्याचं गमक समजलेलं असतं, परंतु तेच जर शास्त्रीयदृष्ट्या किंवा त्यातलं तांत्रिक ज्ञान जर त्यांना मिळालं तर ते अधिक चांगल्या प्रकारे तो व्यवसाय करू शकतात। हे सगळं ज्ञान एकतर इंग्रजी पुस्तकात दिलेलं असतं आणि सगळं काही एका ठिकाणी सामावलेलं नसतं। बऱ्याच लोकांना वाचनाचा कंटाळा असतो, तर काही लोकांना ते कोण नक्की समजावून सांगेल अशी भ्रांत असते। त्यामुळे अतिशय सोप्या भाषेमध्ये व्यावसायिकांना मदत करण्यासाठी हे व्हिडिओ आपण तयार करत आहोत। अनेक अशा संज्ञा आहेत की मार्केट सेगमेंटेशन, मार्केटिंग मिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, B2B, C2C, अगदी तुम्ही परफॉर्मन्स अप्रायझलकडे जा किंवा मोटिवेशनच्या विविध थिअरीज असतील किंवा बिझनेसमध्ये येणारे लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, अशा असंख्य संज्ञा लोक विविध ठिकाणी वापरत असतात। पण त्याचा नक्की अर्थ काय आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचा वापर कधी करायचा, त्याच्यामध्ये काय गमक आहे हे बऱ्याच जणांना समजत नसतं। त्यामुळे चुकीची संकल्पना बऱ्याचदा काही ठिकाणी वापरली जाते। जर योग्य प्रकारचं ज्ञान जर लोकांना असेल तर नक्कीच त्याचा व्यवसायाच्या वृद्धीकरता उपयोग होत असतो। आपल्या या व्हिडिओजमध्ये 15 ते 20 मिनटामध्ये एक एक कन्सेप्ट आपण घेऊन ती सांगणार आहोत। व्हिडिओची भाषा जरी मराठी असली तरी त्यामध्ये ज्या इंग्रजी संकल्पना येणार आहेत त्यांना अट्टाहासाने मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करणं हे काही आपला उद्देश नसेल। ज्याला व्युत्पत्तीशास्त्र मराठीत म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला एटिमॉलॉजी म्हणतात, त्याचा जर विचार केला तर काही शब्दांची उत्पत्ती आपण शोधू शकतो, पण इतकं काही टेक्निकल जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही। आपण एक एक बिझनेसमधली टर्मिनॉलॉजी ह्या ठिकाणी घेणार आहोत। ती उदाहरणं देऊन सर्वसामान्य बिझनेसमनला समजेल अशा प्रकारे एक्सप्लेन करणार आहोत। तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस ही संकल्पना घेत आहोत। आता बिझनेस हा शब्द बिझिग या शब्दापासून तयार झालेला आहे, म्हणजे बीइंग बिझी किंवा बिझीनेस, म्हणजे सतत कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा कामामध्ये व्यस्त असणं, याला खरं म्हणजे बिझनेस म्हणतात। आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये एक म्हण आलेली आहे, जेव्हा एखादा माणूस एखाद्या कामामध्ये नाक खुपसणाऱ्या व्यक्तीला असं म्हणतो की दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, तेव्हा त्याला असं म्हणायचं असतं की हे काही तुझं कार्यक्षेत्र नाही किंवा तू याच्यामध्ये लुडबुड करू नकोस, तिथला बिझनेस हा वेगळा। तिथे अर्थ काय येतो की हे तुझं काम नाही। पण ज्याला आपण मराठीमध्ये व्यवसाय म्हणतो किंवा बिझनेस म्हणतो ते म्हणजे थोडक्यामध्ये एखादी ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये एक किंवा अनेक लोक एकत्र येतात, त्याच्यामध्ये व्यवसाय करणं, पैसे मिळवणं हा उद्देश असतो, त्याला बिझनेस म्हणतात। आपण सगळे व्यावसायिक आहात आणि आपला पहिलाच व्हिडिओ आहे बिझनेस या शब्दाबद्दल। आता समजा तुम्हाला जर उद्या कोणी विचारलं की तुम्ही काय करता, तर तुम्ही सांगाल मी बिझनेस करतो। समजा समोरच्याने विचारलं बिझनेस म्हणजे काय, तर त्याचा सरळ सोपा अर्थ येतो द कंडिशन ऑफ बीइंग बिझी, म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी मी करतो ती उदरनिर्वाहासाठी करतो, त्याच्यामध्ये मला प्रॉफिट मिळतो, ते माझं कामकाज आहे, असं सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं असतं। पण तरी तुम्हाला जर अगदी व्यवस्थित व्यवसायाच्या दृष्टीने जर बिझनेस ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर त्यामध्ये 5 रिक्वायरमेंट येतात। त्या 5 रिक्वायरमेंट जर पूर्ण होत असतील तर त्याला बिझनेस म्हणायला हरकत नाही। आता पहिली रिक्वायरमेंट काय येते, गुड्स ऑर सर्व्हिसेस। गुड्स म्हणजे काय, वस्तू। किराणा मालचं दुकान असेल किंवा मेडिकल शॉप असेल, त्या ठिकाणी वस्तू विकली जाते, ग्राहक येतो, तो वस्तू घेतो आणि दुकानदाराला त्याच्या बदल्यामध्ये पैसे देतो। तर जिथे प्रत्यक्ष वस्तू विकली जाते त्याला म्हणायचं गुड्स। तर वकिलाकडे, चार्टर्ड अकाउंटंटकडे किंवा इतर ज्या ठिकाणी सल्ला दिला जातो त्या ठिकाणी गुड्सच्या ऐवजी सर्व्हिस दिली जाते। इव्हन आपण पेस्ट कंट्रोल जरी म्हटलं तर ती वस्तू नाही आहे, त्या ठिकाणी सर्व्हिस दिली जाते। त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री प्रचंड आहे। बँकिंग असेल किंवा अन्य काही ज्या ठिकाणी सेवा क्षेत्र आपण म्हणतो तिथे सर्व्हिसेस शब्द येतो। गुड्स आणि सर्व्हिसेस ह्यापैकी एक काहीतरी बिझनेसमध्ये असणं आवश्यक आहे। मग त्या वस्तू असतील किंवा सुखसुविधा असतील, ही पहिली रिक्वायरमेंट झाली बिझनेसची।
आता बिझनेसची दुसरी रिक्वायरमेंट येते अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे बायर अँड सेलर. कोणीतरी एक माणूस वस्तू विकतो तेव्हा समोरचा माणूस ती विकत घेतो. त्यामुळे बायर आणि सेलर ह्या दोन्ही व्यक्ती बिझनेसमध्ये असणं हे आवश्यक आहे. जर बायर किंवा सेलर एक जरी नसेल तरी बिझनेसचं ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार हा पूर्ण होत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा काय पाहिलं, पहिली रिक्वायरमेंट गुड्स किंवा सर्व्हिसेस. दुसरी रिक्वायरमेंट आपण पाहिली बायर अँड सेलर, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. आता तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिस्क. रिस्क म्हणजे काय? जोखीम. जिथे बिझनेस आहे तिथे जोखीम आहे, तिथे रिस्क आहे. पण नुसता रिस्क शब्द हा बऱ्याच ठिकाणी वापरला जात नाही. रिस्क अँड अनसर्टॅनिटीज असा शब्द येतो. मग आता तुम्ही म्हणाल की रिस्क अँड अनसर्टॅनिटीज दोन्ही शब्द जर एकत्र वापरले जातात तर दोन्हीमध्ये फरक काय येतो? रिस्क पण मराठीमध्ये जोखीम, अनसर्टॅनिटीसुद्धा जोखीम. पण रिस्क ही कॅल्क्युलेटेड असू शकते, ती तुम्हाला माहिती असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमचं दुकान आहे आणि वस्तू तुम्ही विकताय. तुम्ही जास्तीच्या वस्तू जर का मागवल्या तर ती तुमची रिस्क आहे, कारण निर्णय तुम्ही घेतलेला आहे. पण अचानक एखादी घटना घडली, पूर्वी 26 जुलैला अचानक पाऊस खूप झाला होता किंवा आत्ता कोरोनाचं संकट आहे, हे कोणाला माहिती नव्हतं. अचानक बिझनेसमध्ये ज्या दुर्घटना घडतात किंवा अचानक ज्या अडचणी येतात त्याला अनसर्टॅनिटी म्हणतात. त्याबद्दल पण बिझनेसमध्ये थिअरीज आहेत. रिस्क बेअरिंग थिअरी, अनसर्टॅनिटी बेअरिंग थिअरी. बेअर करणं म्हणजे सोसणं. जिथे व्यवसाय आहे, जिथे बिझनेस आहे, तिथे त्या व्यावसायिकाला रिस्क आणि अनसर्टॅनिटी दोन्हीही सहन करणं हे आवश्यक असतं. त्याचाच तर रिवॉर्ड म्हणून त्याला प्रॉफिट मिळत असतो. आता बऱ्याचदा बघा, हा व्हिडिओ आपण बिझनेसमनसाठी करतो आहे, त्यामुळे तुम्ही सगळे मालक आहात, व्यवसायाचे ओनर आहात. बऱ्याचदा असं होतं एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठेही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की मालकाला मिळणारा नफा हा जास्त आहे. पण त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की त्या मालकाला सोसायटीची रिस्क असते, तीसुद्धा मोठी असते. त्यामुळे बिझनेस म्हटलं की रिस्क आली आणि अनसर्टॅनिटी पण आली. आणि ह्या दोन्हींचा व्यवस्थित अभ्यास करून त्यातनं जो पार होतो, तरुण जातो, तो खरा बिझनेसमन. म्हणून पहिली रिक्वायरमेंट आपण काय सांगितली होती? द गुड्स अँड सर्व्हिसेस. दुसरी रिक्वायरमेंट आपण काय सांगितली होती? बिझनेसची संज्ञा पूर्ण होण्यासाठी बायर अँड सेलर हे दोन्ही असायला हवेत. आणि तिसरी संकल्पना काय सांगितली? रिस्क. आता तुम्ही म्हणाल की रिस्क असायलाच पाहिजे का? ती असायला पाहिजे असा काही आग्रह नाही आहे, पण ती असतेच. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये कोणीही तज्ज्ञ व्यक्ती कधी काय घडेल याचा अंदाज कधीही देऊ शकत नाही. मी तुम्हाला छोटं आधी उदाहरण सांगतो. 1942 सालामध्ये जपानमधलं एक व्यावसायिक शिष्टमंडळ हे भारताच्या भेटीवर आलं होतं. साधारणतः दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता, पण त्यावेळेला जपान त्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व झालेलं नव्हतं. आणि ते लोक ज्यावेळेला इथे आले, जपानी लोक, सप्टेंबरमध्ये, तेव्हा मुंबईमध्ये गणेश उत्सव सुरू होता. तर त्या लोकांना काहीच माहिती नव्हतं की हा कुठला उत्सव आहे. त्यांनी गणपतीच्या मूर्ती पाहिल्या आणि त्यांना असं वाटलं की हरकत नाही की आपण ही गणेश मूर्ती जर तयार करून इथे विकली पुढच्या वेळेला, त्यातनं भरपूर नफा होईल. कारण गणेश मूर्तीच्या बाबतीमध्ये घासाघीस, बार्गेनिंग हे लोक करत नाहीत. कारण जपानी पक्के व्यावसायिक होते. त्यांनी एक सॅम्पल म्हणून एक गणेशाची मूर्ती घेतली. ते जपानला गेले. पुढच्या वर्षी एक जहाज भरून गणपतीच्या मूर्ती ते घेऊन आले. आता रिस्क कशी असते हे लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला व्यवसायामध्ये नको तिथे शहाणपणा केला तर त्याचा कसा प्रसाद मिळतो याचं हे रिस्कचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. त्यांनी गणेशाची जी मूर्ती आणली, त्यांनी ज्या अनेक मूर्ती आणल्या त्याच्यामध्ये दोष असा होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणेशाचा एक दात हा अर्धा असतो. गणपतीचं आणि परशुरामाचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये त्याचा एक दात तुटला अशी कथा आहे. जपानी लोकांनी जी सॅम्पलमध्ये मूर्ती नेली होती त्यांना असं वाटलं होतं पॅकिंगमध्ये किंवा ट्रान्सपोर्टमध्ये तो दात खराब झाला असेल, म्हणून त्यांनी सगळ्या मूर्ती दोन्ही दात व्यवस्थित असलेल्या बनवल्या होत्या आणि जहाज भरून हजारो मूर्ती घेऊन ते मुंबईला आले. त्या काळच्या मुंबईच्या काही चिकित्सक लोकांनी जहाजावर जाऊन आधी मूर्तींची तपासणी करावी म्हणून एक काही वृद्ध लोकांचं मंडळ तिथे गेलं आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्या गणपतीची मूर्ती अशी नसते. आणि लगेचच बातमी सगळीकडे पसरली की चुकीच्या मूर्ती जपानचे लोक घेऊन आलेले आहेत.
जपानच्या लोकांना असं कळलं की यातली एकही मूर्ती आपण विकू शकणार नाही आणि त्यांनी सगळ्या मूर्तींचं तिथेच विसर्जन केलं आणि 100% नुकसान घेऊन ते जपानला परत गेले. त्यावेळच्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये अशी एक हेडलाईन दुसऱ्या दिवशी आली होती, डोंट प्ले विथ अवर गॉड कॅन प्ले व्हेरी वेल विथ यू. म्हणजे रिस्कचा अर्थ असा लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला रिस्क कॅल्क्युलेटेड असते. तशीच ज्या गोष्टीमध्ये आपल्याला समजत नाही एक तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे, त्याच्याबद्दल ज्ञान मिळवलं पाहिजे आणि ते जर आपल्याला नक्की माहिती असेल तरच त्या व्यवसायामध्ये आपण जायला हवं. अर्थात अचानक कधीतरी काहीतरी खूप महापूर येतो, भूकंप होतो, बिझनेसमनचं नुकसान होतं, ते झालं अनसर्टॅनिटी. मग ह्या रिस्क किंवा अनसर्टॅनिटीसाठी उपाययोजना असते, ती म्हणजे इन्शुरन्स. पण तरी बिझनेस म्हटलं की रिस्क आणि अनसर्टॅनिटी हा घटक हा येणारच. आता बिझनेसमध्ये पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रॉफिट. जर समजा एखाद्या बिझनेसमनला विचारलं की तू बिझनेस का करतोस, तर नक्कीच तो काय म्हणेल, उत्पन्नासाठी, नफ्यासाठी. नफा मिळवणं हे काही पाप नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी नफ्याबद्दल कसं बोलू किंवा दुसऱ्या व्यक्तीला नफ्याबद्दल कसं सांगू. तुम्ही अगदी उघडपणे मांडू नका, पण नफा न घेता जर बिझनेस केला तर अर्थातच त्याच्यामध्ये नुकसान होतं, तोटा होतो. त्यामुळे दुसऱ्याला लुबाडू नका, पण जो नफा आवश्यक आहे तो घेणं हे जरुरी आहेच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वतःची किंमत, स्वतःच्या गुड्सची किंमत ही योग्य प्रकारे समाजामध्ये मांडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये गुडविल किंवा बाकी संकल्पना येतात, त्या आपण नंतर बघणार आहोत. म्हणून प्रॉफिटला न विसरता बिझनेस करणं हे महत्त्वाचं आहे. आणि जिथे प्रॉफिट माणसाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येत नाही त्याला अगदी शुद्ध मराठीमध्ये आतबट्ट्याचा व्यवहार असं म्हणतात. त्यामुळे प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन जर चुकलं तर बिझनेस नक्की चुकतो. आता या प्रॉफिटमध्ये पण एक लक्षात घ्यायचं अतिशय महत्त्वाची गोष्ट की प्रॉफिट तुम्ही मोजत असताना तो इतकाही जास्त नको की तुम्ही ग्राहकाला लुबाडत राहाल आणि इतकाही कमी नको की तुमचं स्वतःचंच बसतान बसणं किंवा व्यवसाय चालवणं तुम्हाला मुश्किल होईल. त्यामुळे प्रॉफिट हे न विसरता बिझनेस करायचा असतो. त्यामुळे चौथी अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, त्याशिवाय बिझनेस होऊ शकत नाही. आपण परत रिव्हिजन करूया. पहिला मुद्दा मी सांगितला होता तुम्हाला कुठला, गुड्स किंवा सर्व्हिसेस. दुसरा मुद्दा कुठला सांगितला होता, बायर अँड सेलर, दोन्ही महत्त्वाचे आहेत. तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला होता रिस्क अँड अनसर्टॅनिटीज. चौथा सांगितला होता प्रॉफिट. आणि पाचवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बिझनेसमध्ये येतो तो म्हणजे रेग्युलॅरिटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स किंवा रेग्युलॅरिटी ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे जे व्यवहार तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करत असता ते जर रेग्युलरली नियमितपणे होत असतील तरच त्याला बिझनेस म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या माणसाने त्याची कार किंवा टू व्हीलर किंवा घरातली एखादी वस्तू ही विकली तर तो ती रोज विकत नाही, त्याला बिझनेस म्हणता येत नाही, त्याला फक्त सेल म्हणता येतं. म्हणून बरेच लोक चुकीच्या संज्ञा वापरत असतात की सेल वेगळा आणि बिझनेस वेगळा. मी समजा माझा जुना मोबाईल जर एक्सचेंज ऑफरमध्ये दिला तर ती एक्सचेंज ऑफर झाली. मी घरामधली एखादी जुनी वस्तू विकून टाकली तर तो सेल झाला. पण एखादी वस्तू जर मी रोज विकत असेल तरच त्याला बिझनेस म्हटलं जातं, म्हणजे रेग्युलॅरिटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स. अगदी सोपी समजायला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, उदाहरण देतो की आपण बऱ्याचदा असं म्हणतो की भाजी विकणारा भाजीवाला, लॉन्ड्री चालवणारा लॉन्ड्रीवाला, रिक्षा चालवणारा रिक्षावाला, आपण ती अमुक एक गोष्ट त्याच्यापुढे वाला हा शब्द लावून त्या व्यक्तीला आपण संबोधित करत असतो. आता आपण ज्यावेळेला असं म्हणतो की लॉन्ड्री चालवणारा लॉन्ड्रीवाला, मग आता जर आपण समजा भंगार विकतो त्यावेळेला लक्षात घ्या की भंगारवाला सकाळी येतो ओरडत की भंगारवाला म्हणून ओरडतो, किंवा तो कदाचित रद्दीवाला आणि भंगारवाला एकच माणूस असतो. आपण त्याला घरी बोलवतो आणि आपण आपल्याकडच्या जुन्या वस्तू किंवा भंगार त्याला विकतो. मग आपण जर भंगार विकतो तर तत्वतः भंगारवाला आपण असायला पाहिजे किंवा रद्दीवाला आपण असायला पाहिजे. मग आपण त्याला रद्दीवाला किंवा त्याला भंगारवाला का म्हणतो, याचं कारण असं आहे की त्याच्या बाबतीमध्ये अनवधानाने किंवा त्याला माहीत नसताना तो ती ॲक्टिव्हिटी रेग्युलरली करत असतो, म्हणून तो बिझनेसमन ठरतो आणि आपण बिझनेसमन ठरत नाही. त्यामुळे जी ॲक्टिव्हिटी, जो व्यवसाय, जो धंदा
जे ट्रान्झॅक्शन आपण रेग्युलरली करतो तेच फक्त बिझनेसमध्ये मोजलं जातं. आता तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्हाला समजा उद्या कोणीही विचारलं की बिझनेस म्हणजे नक्की काय, तर आपण परत उजळणी करूया. 5 गोष्टी जर का पूर्ण होत असतील तरच त्याला बिझनेस म्हटलं जातं. सगळ्यात पहिली गोष्ट आपण घेतली होती गुड्स ऑर सर्व्हिसेस. दुसरं होतं बायर अँड सेलर. तिसरं होतं रिस्क अँड अनसर्टॅनिटीज. चौथं होतं एलिमेंट ऑफ प्रॉफिट. आणि 5वं होतं रेग्युलॅरिटी ऑफ ऑपरेशन्स किंवा ट्रान्झॅक्शन्स. मग आता 5ही नियम आपण एखाद्या ठिकाणी लावून पाहिले तर तो बिझनेस होतो की नाही आपल्याला बघावं लागतं. आता एखादं धार्मिक स्थळ असतं, त्या ठिकाणी प्रसाद किंवा धार्मिक काही पुस्तकं यांची विक्री केली जाते. आता त्या ट्रस्टनी जर समजा ह्या वस्तूंची विक्री केली तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आली, कुठली आली? गुड्स आले, सर्व्हिसेस तिथे येणार नाहीत. त्यामध्ये दुसरं आलं सेलर पण आहे, बायर पण आहे. पण जर त्या ट्रस्टने प्रॉफिट न घेता जर त्या वस्तू विकल्या तर तो बिझनेस होत नाही. पण जर त्या मंदिरांनी किंवा त्या धार्मिक स्थळांनी जर त्याची विक्री प्रॉफिट घेऊन केली, भले तो प्रॉफिट ट्रस्टचा असेल तरी तो बिझनेस ठरतो. समजा एखादा उपक्रम समाजसेवा म्हणून करायचा असेल आणि तिथे नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती जर वस्तू विकल्या तर मग तो बिझनेस ठरणार नाही का? कारण गुड्स अँड सर्व्हिसेस असतील, बायर अँड सेलर असतील, रिस्क असेल, रेग्युलॅरिटी असेल, पण काय नसेल त्याच्यामध्ये प्रॉफिट नसेल. तर ज्या वेळेला ह्या 5ही गोष्टी एकाच वेळेला एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एकत्रित दिसतात तेव्हाच त्याला बिझनेस असं म्हटलं जातं. मला असं वाटतं की तुम्हाला बिझनेस ही संकल्पना पूर्णपणे समजली असेल. जर समजा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कॉमेंट्स जरूर करा. तुमच्या कॉमेंट्सला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद.